तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 8 सॉल्व करणार आहे. अ रेंज ऑफ गॅलोनोमीटर इज V when 50 ओहम रेजिस्टर इज कनेक्टेड इन सिरीज. एक रेंज दिलेलं गॅलोनोमीटरचं V इतकं म्हणजे व्होल्टमीटरचं रेंज आहे V इतकं, जेव्हा 50 ओहम रेजिस्टर आपण त्याला कनेक्ट करणार आहे सिरीजमध्ये. इट्स रेंज गेट डबल वेन 500 ओहम रेजिस्टर इज कनेक्टेड इन सिरीज. तर त्याचं जे रेंज आहे ते डबल होणार आहे जेव्हा 500 ओहम रेजिस्टर आपण कनेक्ट करणार आहे सिरीजमध्ये. गॅलोनोमीटर रेजिस्टन्स इज, तर त्या गॅलोनोमीटरचा रेजिस्टन्स किती असणार ते आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे. हा क्वेश्चन 2015ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिले जो ऑप्शन आहे ए ते आहे 100 ओहम, बी ऑप्शन आहे 200 ओहम, सी ऑप्शन 300 ओहम आणि लास्ट डी ऑप्शन आहे 400 ओहम. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असणार आहे, तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक रेंज दिलेलं आहे गॅलोनोमीटरचं, म्हणजे व्होल्टमीटर दिलेलं आहे आपल्याला V इतकं त्याचं रेंज आहे जेव्हा 50 ओहम रेजिस्टन्स आपण सिरीजमध्ये कनेक्ट करणार गॅलोनोमीटरच्या. ओके, तर या ठिकाणी पहिली डायग्राम मी या ठिकाणी ड्रॉ करतो. तर हा गॅलोनोमीटर असेल आणि या गॅलोनोमीटरचा जो रेजिस्टन्स आहे तो किती असणार, तर R इतका असेल. ठीक आहे, किंवा G इतका त्याचा काय घेतला आपण रेजिस्टन्स घेतला आणि याच्या सिरीजमध्ये आपल्याला एक रेजिस्टन्स कनेक्ट करायचा, सोबत तो R घेतला आणि तो जो आहे तो किती तर 50 ओहम इतका आहे. आणि याची जी व्होल्टमीटरची जी रेंज असणार आहे तर त्या व्होल्टमीटरची रेंज असणार आहे किती तर V इतकी त्याची रेंज असणार. ठीक आहे, ही झाली पहिली डायग्राम. तर या ठिकाणी पॉझिटिव्ह निगेटिव्ह याच्यातून करंट पास होणार आहे आणि आपण गॅलोनोमीटरचा यूज करणार आहे म्हणून याच्यातून जो करंट पास होणार आहे तो किती असणार तर IG इतका करंट असणार. आणि अकॉर्डिंग टू डायरेक्शन ऑफ करंट आपण या ठिकाणी प्लस साईन देणार, इथे मायनस. सिमिलरली इथे प्लस आणि इथं मायनस डायरेक्शननुसार द्यायचं किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. तर या ठिकाणी किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ आपण या ठिकाणी काय करणार यूज करणार. मग V इज इक्वल टू आपला जो करंट आहे तो किती येतं IG आणि या गॅलोनोमीटरचा रेजिस्टन्स G प्लस दुसरा, किंवा मग तुम्ही किर्चॉफ्स प्रॉपर व्होल्टेज लॉ या ठिकाणी यूज करू शकता. या ठिकाणी या डायरेक्शन गेलं तर प्लस साईन, पुढे गेला तर कोणतं मायनस साईन, पुढे परत गेला तर लास्टचं साईन कोणतं येणार मायनस, आणि तो झाला IG इंटू काय तर R इज इक्वल टू काय आला 0. ओके, हे दोन्ही टर्म मायनस आहे, राईट साईडला काय होणार प्लस. मग V इज इक्वल टू काय भेटेल IG इंटू G प्लस IG इंटू R. या दोन्ही टर्ममधून काय कॉमन येणार आहे IG, आणि या ठिकाणी राहिलं G प्लस काय तर R इतका राहिला. ओके, आता याच्यात ज्या व्हॅल्यू माहितीचे त्या आपण पुट करून टाकू. V तर माहीत नाही तो तसाच ठेवणार, IG तोही माहीत नाही तो तसा ठेवणार, Gची पण व्हॅल्यू माहीत नाही आपला गॅलोनोमीटर, आणि रेजिस्टन्स माहीत दिलेला आहे सिरीजमध्ये कनेक्ट केला तो किती तर 50. हे झालं तुमचं फर्स्ट इक्वेशन. ओके, आता पुढे दिलेलं आहे तुम्हाला त्याची जी रेंज आहे ती काय करायची आपल्याला डबल करायचं आणि त्या ठिकाणी 500 रेजिस्टन्स आपल्याला सिरीजमध्ये या ठिकाणी कनेक्ट करायचं आहे. सेम सर्किट डायग्राम. तर हा गॅलोनोमीटर आहे. ओके, ज्याचं रेजिस्टन्स किती आहे तर G इतकं, आणि त्याच्या सिरीजमध्ये आपल्याला आणखीन एक रेजिस्टन्स कनेक्ट करायचा आणि त्या रेजिस्टन्सची जी व्हॅल्यू आहे त्याला R1 घेऊ, तो दिलेला आहे तुम्हाला 500. मात्र या व्होल्टमीटरची जी रेंज आहे ती किती होणार तर डबल होणार. डबल होणार म्हणजे किती, पहिल्याच्या डबल 2V घेतला, प्लस साईन असेल आणि इकडे मायनस. ओके, डायरेक्टली हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी राईट करू शकतो. ठीक आहे, मग जर नाही तर तुम्ही किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करून त्याला सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, या ठिकाणी प्लस साईन राहील, या ठिकाणी मायनस, सिमिलरली इथे प्लस आणि इथे मायनस. ठीक आहे, तर किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करून आपलं जे व्होल्टेज आहे ते किती येतं 2V. हा फॉर्म्युला आपण याला रिराईट करतोय. ठीक आहे, इथं 2V घेतला, IG तर बदलणार नाही, तो तसाच लिहिला, G तसाच राहणार आहे, आणि जो रेजिस्टन्स आहे तो किती घेणार तर R1 इतका. ओके, 2 आणि V जो आहे तर या ठिकाणी V भेटलेला आहे इक्वेशन नंबर 1 मध्ये. तर V ची व्हॅल्यू टाकून द्या, ते किती येतं IG इन ब्रॅकेट G प्लस 50. ओके, आणि इथं काय राहिलं IG इन ब्रॅकेट G तसा घ्या, आणि R1 जो आहे R1 किती दिलं तर तुम्हाला 500, तो या ठिकाणी आपण टाकून दिला. IG आणि IG काय झाला कॅन्सल, 2 ने याला मल्टिप्लाय करा, मला 2G प्लस 2 इंटू 50 किती झाला 100, आणि याला G प्लस किती 500. हा प्लस G इकडे काय करा तर मायनस, मग करायला 2G मायनस G इज इक्वल टू 500, आणि हा प्लस 100 इकडे काय करा तर मायनस करा. ओके, 2G मायनस G किती होणार G, आणि 500 मायनस 100 किती झाला तर 400 ओहम. मग आपल्याला तो गॅलोनोमीटर जो आहे तर त्या गॅलोनोमीटरचा जो रेजिस्टन्स आहे
तर त्या गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स 400 ओहम इतका राहील. आणि या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं तुम्ही तर ऑप्शन नंबर डी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच झालेला आहे. मग या क्वेश्चनचा जे आन्सर असणार आहे तो ऑप्शन डी. आणि ऑप्शन डी म्हणजेच रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर इज 400 ओहम असेल.